हॅलो, कार्यक्रमाचं उद्घाटन इथे होत आहे दीप प्रज्वलन करून, आणि नक्कीच हा सुंदर असा खास कार्यक्रम, या कार्यक्रमाची सुरुवात इथे होत आहे साहेबांच्या हाताने. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आपल्या सर्वांच्या. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात इथे झालेली आहे. भोळे साहेब, गडवे साहेब सर्वांनी मिळून दीप प्रज्वलन इथे केलेलं आहे. आणि भोळे साहेबांसाठी दोन काय बात आहे, 2 शालीने सत्कार झालेला आहे. सुंदर असा हा गुलदस्ता देऊन साहेबांचा सत्कार इथे खास करण्यात आलेला आहे. माननीय श्री प्रकाशजी गजबे साहेब यांच्याकडून स्वागत आहे साहेब आपलं. सुद्धा प्रकाशजी गजबे सर इथे करणार आहे. मागून द्यायला बुके, मागून द्या भाऊ बुके. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या. पुष्पगुच्छ देऊन आणि शाल हा सत्कार खास प्रकाशजी गजबे साहेब जगदाळे साहेबांचा करत आहेत. सुद्धा माननीय श्री सेवानिवृत्त होत आहेत आता, आणि मला पहिला हे मिळाला. क्या बात आहे, सेवानिवृत्त होणार आहेत आमचे भोळेकर साहेब. आणि हा सुंदर असा योग इथे घडून आलेला आहे की आमदार प्रकाशजी गजबे साहेब यांना की सेवानिवृत्त होत असताना हा सुंदर असा सत्कार इथे ते करत आहेत. क्या बात आहे. इथे खास प्रकाशजी गजबे साहेब इथे करत आहेत. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सुंदर असा सत्कार सोहळा. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रकाशजी गजबे साहेब मोठ्या आवडीने आणि खूप प्रकाश गजबे साहेब इथे करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सर्वांच्या. सुंदर अशी ही गोडी आणि सुंदर अशी ही मेहनत आमदार साहेबांनी आणि प्रकाशजी गजबे साहेबांनी इथे घेतलेली आहे सर्वांच्या मराठी सरांसाठी. इथली संपूर्ण व्यवस्था मराठी साहेब पाहत आहे, तर त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप सुंदर अशी व्यवस्था मराठी साहेबांनी इथे खास केलेली आहे आपल्या सर्वांकरिता. कीर्तन जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आपल्या सर्वांच्या, जोरदार. महाराष्ट्राची ही एक अशी लोककला, लोक परंपरा आहे जी हळूहळू लोक नाही तर उदयास येत आहे. आज युवक मंडळी बरेचसे त्यांच्या खास मनापर्यंत ही परंपरा पोहोचत आहे. वारकरी संप्रदाय आणि कीर्तनाच्या माध्यमातून, गोड अभंगांच्या माध्यमातून, भक्तिगीतांच्या माध्यमातून आमचे कीर्तनकार महाराज जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या, जोरदार. संपूर्ण संचाला माननीय श्री प्रकाशजी गजबे साहेब यांच्याकडून स्वागत संपूर्ण संचाचं इथे होत आहे. या समोर कर्मचारी स्नेहमिलन सोहळा 2025. रामकृष्ण हरी.
2025चा हा सुंदर असा सोहळा खास सुंदर अशा पद्धतीने बसा ना माऊली माऊली बसा ना, इथे जागा आहे ना, इकडे वरती आहे, तुम्ही या थोडासा वेळ आहे. राज्याचं सरकार स्थानापन्न झालं. या राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि सुरू झाल्या त्याच्यानंतर राज्याचा कारभार भोळे साहेबांवर आला. ते प्रमुख झाले. मग त्यांची टीम तयार झाली. सर्व या ठिकाणी जे नाव घेतलंय त्याच्यामध्ये नाव मी घेतलं नव्हतं. कदम महाराज, त्यांची टीम, आणि मग आम्ही त्या ठिकाणी काम करायला लागलो. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला लागलो. दरवर्षी आम्ही या ठिकाणी भागवत साहेब असो की त्याच्या अगोदरचे कुठले प्रधान सचिव असो ते आले आणि एक चांगले म्हणजे या कार्यक्रमाला रंगत आली. सगळी मंडळी कोकणातली असो, मराठवाड्यातली असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातली असो, उत्तर महाराष्ट्रातली असो की विदर्भातली लोक, काही अंशी नाही ते आपल्या आपल्या घरी जातात. त्या लोकांना आता आपण महिला मंडळी जर असतील इथले अधिकारी त्यांनी समोर येऊन बसावं. सुषमा पाठक आणि त्यांची मंडळी, सुषमा पाठक आहेत ना, हा, आणि आज त्यांना असं वाटायला लागलं या ठिकाणी आपण आता आज कार्यक्रम घेतला नसता, तुम्ही एकत्र आले नसते, आमचे 2 शब्द तुमच्या कानी पडले नसते, तर हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला झाला नसता. या ठिकाणी साहेब आपले भोळे साहेब आल्यामुळे आणखी रंगत आली की आपला प्रशासकीय प्रमुख त्या ठिकाणी आपल्या इथे येतो आणि वेळ काढून येतो. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सगळे कामं बाजूला ठेवून आपल्या कार्यक्रमाकरता ते थांबले. वाघ साहेब ते गेले असते कालच, मुख्यमंत्री कालच 3 वाजता चालले गेले, पण हा प्रमुख गेला नाही. आपल्या कर्मचाऱ्यांवर कसं प्रेम करावं, मी त्यांच्या सोबतच राहिलं पाहिजे, ते पुन्हा चांगलं काम करतील, आपण मंडळी त्यांचं पुन्हा काम करतील म्हणून ते त्या ठिकाणी आले. आणि म्हणून असे अधिकारी कमी मिळतात, प्रेम करणारी माणसं. आणि म्हणूनच आम्हाला हवेसे अधिकारी पाहिजे, ते हवेसे अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला मिळाले. या कार्यक्रमाचं पूर्ण संचालन किंवा मला एक एक गोष्ट सांगणारे तुमचे जे टीम मधले जगदळे साहेब आहे, ते जगदळे साहेब भाऊ असं करायचं, आपल्याला भाऊ तसं करायचं, भाऊ त्यांनी पूर्ण पत्रिका सुद्धा आपल्या ऑफिसमध्ये तयार करून सगळे वाटप केली सगळ्यांना. भाऊ आमच्या व्हॉट्सअपवर आम्हाला मिळाली तुमची पत्रिका, आज स्नेहभोजन आहे. या निमित्ताने का होईना कर्मचाऱ्यांमधला दुरावा कमी होतो, कार्यक्रम चांगला. त्याचे संगीतमय रजनी या ठिकाणी आपण ठेवली. चला थकून भाकून थकलेले असाल, ताणतणाव तुमचा कमी झाला पाहिजे म्हणून मी हा कार्यक्रम ठेवतो दरवर्षी. आता आपल्याला वेळ कमी आहे, परंतु बोललं पाहिजे तुमच्यासाठी.